खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे, 1 पाव खिचडी घेतली, 1 वाटी शेंगदाणे भाजून जाडसर असा कूट करून घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे बटाटे असे बॉईल करून कट करून घेतलेले आहेत आणि 4 मिरच्या अशा मी कट करून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर चवीसाठी लागणार आहे मीठ. तर आपण लागेल तसं मीठ टाकणार आहोत. तर आता आपण रेसिपी स्टार्ट करू. कढई थोडीशी गरम होऊन द्यायची. टाकणार आहोत तेल. खिचडीला जास्त लागत नाही, कमी तेलामध्ये खिचडी खूप छान होते. तर हे पण मिरची टाकणार आहोत. बारीक गॅसवरच मिरची सुद्धा हे पण टाकायची आणि मिरची थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मिरची तिखट होत नाही जास्त. आणि आता इथं आपण खिचडी घेतली आहे, त्या खिचडीमध्ये जो कूट करून घेतलेला आहे तो सुद्धा खालीच मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडे मिक्स होतो आणि खिचडी छान होते. हे बघा मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. खूप साध्या पद्धतीने अशी बनवून घ्यायची खिचडी. तुम्ही जर एकदा अशी खिचडी बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि ह्या बटाट्याला देखील थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ना टेस्ट छान येते बटाट्याची. आणि ह्या तेलामध्ये बटाटा तेलामध्ये असा परतून घ्यायचा. गॅस बारीकच आहे, थोडंसं वाढवते गॅस. अशा प्रकारे 1 मिनिटभर परतून घ्यायचा. बटाटा परतला आहे, आपण त्याच्यामध्ये खिचडी ॲड करणार आहोत. खिचडी ॲड करायची. एकदा हळूच तर गॅस थोडंसं मिडियम ठेवायचं आणि नंतर गॅस बारीक करायचं. उकडून घेतलेल्या बटाट्यामुळे खिचडीला अजून टेस्ट येते. झाकून ठेवणार आहोत आणि सारखी सारखी हलवत राहायची. 15 ते 20 मिनिटात खिचडी रेडी होते. खूप छान टेस्टी होते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.